मुलांनो 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 आत्ताच 1 मे 2024ला आत्ताच 12 वाजता आपली मुलांची शिफ्ट संपली. पेपर कसा होता, फिजिक्सची लेवल कशी होती, मॅथ्सची लेवल कशी होती, केमिस्ट्रीची लेवल कशी होती, ओव्हरऑल पेपर फार जास्त हार्ड होता का, फार जास्त सोपा होता का, मॉडरेट होता, या सर्व गोष्टींची चर्चा आपण करणार आहे. संपूर्ण बघा, पुढच्या शिफ्ट्सवाल्या विद्यार्थ्यांनी पण बघा आणि आज झालेल्या शिफ्टवाल्या विद्यार्थ्यांनी पण बघा. पुढच्या शिफ्टवाल्या विद्यार्थ्यांना अनेक मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेंड ऑफ एक्झामिनेशन कळणार आहे. मागच्या वेळेस पीसीबी ग्रुपच्या विद्यार्थ्यांना शिफ्ट ॲनालिसिसचा आणि पेपर रिव्ह्यूचा मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात फायदा झाला. तोच बेनिफिट माझ्या या बाकी सर्व विद्यार्थ्यांनी पण घ्यावा, हीच व्हिडिओ बनवण्याची इच्छा आणि एम आपला हेतू आहे. ठीक आहे, आपण सुरुवात करू. पेपरच्या हार्डनेस बघायचे झाले तर पेपरमध्ये मॅथ्स हा थोडासा मॉडरेट लेवलचा आला, फिजिक्स हा देखील मॉडरेट लेवलचा आला, परंतु केमिस्ट्री नावाचा जो सब्जेक्ट आहे आपला तो अत्यंत इझी आला. ठीक आहे, कारण की तो आपल्या हृदयाच्या जवळचा आहे. बाय द वे मुलांनो, केमिस्ट्रीमध्ये मोस्ट ऑफ द टाइम सिंपल क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळाले होते. फिजिक्स थोडासा मॉडरेट लेवलचा आला, पीसीबीच्या कंपॅरिझनने थोडा मॉडरेट आला, थोडासा कठीण आला आणि मॅथ्समध्ये अनेक थोडासा लेंदी पेपर आपल्याला बघायला मिळाला. मुलं म्हटले की व्हेक्टर्स वगैरे जे टॉपिक होते तिथून जास्त मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न विचारले गेले. आपण डिटेलमध्ये जाऊया आता. चला आपण सुरुवात करूया. मुलांना सुरुवात आपण केमिस्ट्री पासून करू. केमिस्ट्रीचा जो पेपर होता तो अत्यंत इझी लेवलचा आपल्याला बघायला मिळाला होता. त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे मुलांना ऑक्सिडेशन स्टेट अत्यंत महत्त्वाचे. पीसीबीच्या प्रत्येक शिफ्टला प्रश्न विचारला गेला होता आणि मी सांगत आलो आहे मुलांना की पीसीबीचा जो शिफ्ट ॲनालिसिस आहे ते सर्वांनी जस्ट बघून घ्या एकदा पटकन, कारण की त्याच्यावरून आपल्याला पेपरचा ट्रेंड कळतोय की एमएसटी सीटीला नेमकं काय विचारायचं आहे. आजच्या शिफ्टला आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट बघायला मिळाला, कोऑर्डिनेशन नंबर बघायला मिळाला, नेमिंग ऑर्गॅनिक रिएक्शन्स बघायला मिळाले, थर्मोडायनॅमिक्समध्ये ॲडियाबॅटिक, त्याच्यानंतर आयसोथर्मल अशा प्रकारचे प्रश्न आणि एक आपली इंटरनल एनर्जीवर देखील आपल्याला बघायला मिळाला होता प्रश्न. मुलांनो इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये जो फ्युएल सेल असतो, फ्युएल सेलवर बेस्ड आपल्याला प्रश्न बघायला मिळाला. इंटिग्रेटेड रेट लॉ मध्ये आपल्याला फर्स्ट ऑर्डरचा विचारला होता. कार्बिलामाइन टेस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे मुलांनो, मोस्ट इम्पॉर्टंट विचारला गेला होता. झिरो ऑर्डर रिएक्शनचा हाफ लाईफ टाइम देखील आपल्याला विचारला गेला होता. फिजिकल प्रॉपर्टीज आल्या होत्या जसं की आयोनायझेशन, एन्थॅल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी या दोन्हींचा असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर विचारले गेले होते. मी एवढंच सांगणार आहे की ॲटॉमिक रेडियस आणि आयोनिक रेडियस करून ठेवा. मी जस्ट इथे एक एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला सांगितलं आहे की पुढच्या शिफ्टला देखील विचारण्याची संभावना आहे. ठीक आहे मुलांनो, आता पुढे केमिस्ट्रीचा पेपर मी तुम्हाला सांगितला अत्यंत इझी होता. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बिलकुल पण सोडून जायच्या नाही तुम्हाला. या शिफ्टला आल्या होत्या त्या मोठ्या प्रमाणामध्ये विचारल्या गेल्या होत्या. पुढे नेक्स्ट मुलांनो, पुढची गोष्ट बघूया आपण. पुढचा जो सब्जेक्ट आहे तो बघूया मॅथ्सचा जो लेवल होती, मॅथ्सची जी लेवल होती ती मॉडरेट होती मुलांनो. फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स बघायला मिळाले होते. थोडासा लेंदी सांगू शकतो आपण मॅथ्सला, त्याच्यामुळे मॅथ्सचे हे जे चॅप्टर्स आहे यांच्यावर अत्यंत मोठ्या प्रमाणात फोकस केला होता. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सवर मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न बघायला मिळाले होते. वेक्टर्समध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न बघायला मिळाले होते. लाईन अँड प्लेन आणि लास्ट बट नॉट लिस्ट इज नथिंग बट द डिफरन्शिएशन. मुलांना हे जे चॅप्टर्स आहेत ते अत्यंत महत्त्वाचे, हे बिलकुल सुद्धा सोडून जायचे नाही. मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगत आलोय की हे जे चॅप्टर्स आहेत त्यांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये वेटेज आहे आणि सांगितल्याप्रमाणे मोस्ट ऑफ द मेजर जो टॉपिक आहे तो इथून आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मधून प्रश्न बघायला मिळाले. वेक्टर्स, लाईन अँड प्लेन, डिफरन्शिएशन. मुलांनो हे जे सर्व टॉपिक्स मी तुम्हाला इथं सांगितले, हे जे मला मुलं सांगितलं की डिफरन्शिएशनवर अनेक प्रश्न आले सर, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सवर देखील अनेक प्रश्न आले, चुकून सुद्धा सोडून जायचे नाही आणि फॉर्म्युलेज वगैरे पाठ करून ठेवायचे सर्व. नेक्स्ट मुलांनो, नेक्स्ट बघणार आहे आपण फिजिक्सचा सांगितल्याप्रमाणे कुठला लेवलचा होता पेपर हा. फिजिक्सचा लेवल जी होती ती मॉडरेट लेवल होती. ठीक आहे, आता कुठून जास्त मेजर पोर्शन आला होता. सर्वात प्रथम तर ग्रॅव्हिटेशन वरून आला होता, त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, लॉज ऑफ मोशन यांना अत्यंत वेटेज होता आजच्या शिफ्टमध्ये. त्याच्यानंतर 11वीचा रोटेशनल डायनॅमिक्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस, ऑक्सिलेशन, हे जे चॅप्टर्स होते यांच्यामध्ये आपल्याला मेजर पोर्शन्स कव्हर करायला मिळाले होते आजच्या शिफ्टला. मुलांना मला चॅप्टर सांगण्याचा उद्देश एकच आहे की मी जर का तुम्हाला आजच्या शिफ्टचे डायरेक्टली प्रश्न सांगितले तर ते प्रश्न पुढच्या वेळेस रिपीट होणार याची गॅरंटी नसते मुलांना. मी तुम्हाला जस्ट एक तो प्रश्न ज्या चॅप्टर मधून आलाय त्याचा इम्पॉर्टन्स सांगतोय, जेणेकरून काय होणार की तुम्ही तो इंडिव्हिज्युअल प्रत्येक चॅप्टर डिटेलमध्ये करणार, प्रत्येक टॉपिक डिटेलमध्ये करणार आणि तुम्ही त्या कन्सेप्टवर बेस्ड कुठलाही क्वेश्चन आला तर इझिली अटेम्प्ट करू शकणार. ठीक आहे, आपल्याला मी बघा मुलांनो, मला एकच सांगायचं आहे की तुमचा फायदा ज्या पद्धतीने होणार, तुमचा फायदा जेवढा जास्त होणार ना तेवढं सरांचं जे मन असतं ना ते सरांना सांगतं की काहीतरी आज जीवनामध्ये चांगलं केलं, आज काहीतरी मुलांसाठी काम केलं, आज ह्या माझ्या विद्यार्थ्याचा माझ्या एका गोष्टीमुळे त्याचं 2 मार्क
मार्क्स वाढले, 3 मार्क्स वाढले, 4 मार्क्स वाढले, मोर देन इनफ मुलांनो. मला नको काही सुद्धा. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं फिजिक्सचं कुठून कुठून आलं होतं मुलांनो. फिजिक्सचा जो पेपर होता ना तो मॉडरेट लेवलचा होता. ठीक आहे, आता लक्ष द्या जरा पटकन, जस्ट आपण पटकन मागे जाऊन बघू. आता मुलांनो मी तुम्हाला सांगितलं की आजची शिफ्ट जी होती ती थोडी मॉडरेट लेवलची होती, कन्सिडर करावं लागणार आहे. केमिस्ट्री इझी लेवल होती. केमिस्ट्रीचं मी तुम्हाला जे जे सांगितले ते सर्वांनी करून जा. ठीक आहे, आता नेक्स्ट आजच्या शिफ्टला हे जे मॅथ्सचे चॅप्टर्स होते ते मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळाले. फिजिक्सचे हे चॅप्टर्सचं वेटेज आज मोठ्या प्रमाणात बघायला मिळालं. मॅथ्स आणि फिजिक्सची लेवल मॉडरेट होते. आता लास्ट मुलांनो मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. ठीक आहे, आता अनेक विद्यार्थ्यांना रिव्हिजन करण्यासाठी कुठला सुद्धा यूट्यूबला कोर्स नाही. मी एक माझा विचार चालू आहे की केमिस्ट्री जी आहे ती 30 ते 40 मिनिटांमध्ये एक वन शॉटमध्ये आपण पटकन शॉर्टमध्ये कव्हर करावी. मला फक्त तुम्हाला एक कार्य करायचंय मुलांनो. हे कार्य केलं तर लगेच सांगतोय मी, लगेच आपण मी जे सांगतोय ते पूर्ण करणार. मला फक्त 100 कमेंट्स असे यायला पाहिजे की वन शॉट केमिस्ट्री बाय उदय सर. असे जर का मला मोर दॅन 100 कमेंट्स आले, मी तुम्हाला सिरियसली सांगतोय मागच्या इतिहासामध्ये जाऊन बघून घ्या, तुम्ही तुमचं ज्यावेळेस हे कार्य पूर्ण केले त्याच क्षणाला मी प्रत्येक लेक्चर अपलोड केले. फक्त एवढं कार्य पूर्ण करा. मी सिरियसली सांगतोय, आपण जे लेक्चर घेणार ना आपल्या मातृभाषेत घेतो आपण लेक्चर, आणि आपली मातृभाषा मराठी, आणि मला त्याचा गर्व आहे, आणि मी मराठीतच शिकवतो आणि शिकवत पण राहणार आहे. मुलांना मला एवढंच सांगायचं आहे की हे जी गोष्ट असणार 100 कमेंट्स तुम्ही वन शॉट केमिस्ट्री बाय उदय सर करा. सिरियसली सांगतोय 30 ते 40 मिनिटाचा असा व्हिडिओ घेऊन येणार की त्याच्यामध्ये तुमची पूर्ण केमिस्ट्री 12वीची असू द्या 11वीची असू द्या पूर्ण कव्हर करून टाकू. पोस्टमॉर्टम PhD सर्व करून टाकू. मुलांना तुमच्या सर्वांसाठी सरप्राईज मी काल देखील अनाऊन्स केलं होतं की फॉर्म्युला बुक्स ज्या आहे प्रत्येक सब्जेक्टच्या त्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे. दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट शीट मी तुम्हाला टेलिग्रामवर दिली आपल्या केमिस्ट्रीची. कोणालाच सांगू नका, मोर दॅन 95% क्वेश्चन प्रत्येक शिफ्टला आपल्या शीटमधून आलेले आहेत. ठीक आहे ना. अनेक लोकांना वाटतं की हे सर हे खरंच आहे का. अरे जाऊन बघ, तू शीट बघ आपली, त्याची प्रिंट काढून घे, अत्यंत महत्त्वाचे. मुलांना मी इथं एवढंच सांगणार आहे, बघा आजची जी शिफ्ट होती ना ती थोडी मॉडरेट लेवलची होती. ठीक आहे, आता त्यांना कठीण काढू द्या, मॉडरेट काढू द्या किंवा इझी काढू द्या शिफ्ट. आपल्याला आपल्या स्वतःवर विश्वास पाहिजे, आपल्याला आपल्या स्वतःच्या अभ्यासावर विश्वास पाहिजे मुलांना. ठीक आहे ना. किती पण कठीण कार्य येऊ द्या, त्याला सांगायचं की माझ्या सरांनी आम्हाला सांगितलंय की तू किती पण, कारण की एक गोष्ट लक्षात ठेव, संघर्ष नेहमी त्यांनाच जास्त करावा लागतो ना ज्यांना ती करण्याची सवय असते. ठीक आहे ना. संघर्ष जेवढा मोठा असतो ना तेवढं मोठं यश असतं. ही गोष्ट तुझ्या आणि माझ्यामध्ये ठेव, आणि लक्षात ठेवून चांगला अभ्यास कर. चांगला अभ्यास करून MST CET फोड. प्रत्येक शिफ्टचं ॲनालिसिस टाकणार आहे. उद्या परवा आपण अजून मेजर बंपर धमाका करणार आहे. एवढंच सांगणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेव, लाईक करून ठेव, त्याच्यानंतर एक चांगली कमेंट करून ठेव. याच्यामुळं माझा 0% फायदा होणार आहे. महाराष्ट्रामधल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत माहिती पोहोचणार आहे. तोच माझा फायदा असणार आहे. त्याच्यापर्यंत ज्ञान पोचून त्याच्या सुखा समाधानाने त्याच्या कुटुंबामध्ये आनंद पसरणार आहे. तोच सरांचा आनंद असणार आहे, तोच सरांचा फायदा असणार आहे. त्याच्यासाठी तुझं एवढं कार्य आहे तेवढं करून ठेव. सर इथं बसले त्यांचं कार्य 1000% करायला, आणि करणार. ठीक आहे, मी एवढंच सांगणार मुलांनो, चांगला अभ्यास करा. सर सदैव तुमच्या सोबत आहे. एवढं जे कार्य दिले मी तेवढं पूर्ण करून टाका, आणि मुलांनो चांगला अभ्यास करत राहा. आईवडिलांची काळजी घ्या. सर्वांना माझ्या हृदयाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापासून बेस्ट ऑफ लक. चॅनलवर अजून गेले नसणार तर पटकन प्लेलिस्ट वगैरे बघून टाका. सर्व कोर्सेस वगैरे आहे. त्याच्यानंतर प्रत्येक चॅप्टरचे इम्पॉर्टंट देखील सांगितले, पटकन जाऊन चेक करून घ्या. ठीक आहे, आपण इथं थांबूया मुलांनो. बेस्ट ऑफ लक.